कोणते? ती हा हा ते हा खाजवली. अलीकडची खाजवली. एकदम हा पलीकडे तेव्हा ते हा 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 4 करडे 4 लाखाला केलं तर एकाचे अच्छा. एकाची. म्हणजे ती 4 करडं झाले. हा किती दिवसात विकायला येतात मला करडं? ही विक्री 8 दिवसातच होती, पण 4 महिने आपण सांभाळतो. 4 महिन्याच्या पुढेच करडं विकायचे म्हणजे. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान वयात विक्री झाली ना 8 दिवसात आपण 10,000 रुपये ऍडव्हान्स घेतो त्यांच्याकडून. आणि नंतर 4 महिने पूर्ण झाल्यानंतर ते बाकीचे पैसे ज्यावेळेस नेतील का त्यावेळेस बाकीची रक्कम देतात. अच्छा, मग पहिला आपला ऍडव्हान्स बुकिंग. ऍडव्हान्स मग असं कोणी बी येतं मला पाहिजे म्हणतं, पण ज्यावेळेस पैसे देतील का आपल्याला त्यावेळेस फिक्स झाला म्हणायचं. बरोबर म्हणजे ज्यावेळेस टोकन आपल्याकडे येईल तो फिक्स. त्यावेळेस फिक्स झाला. आता ह्यांना आता ही जे आपला ब्रीडर जे आहे बोकड जे आहे मोठं त्याला खुराकामध्ये काय असतं खाणं? खुराकामध्ये आपलं हरभरा आहे, परत तुरीची डाळ आहे, आपलं ही आपली हे जे असते का मुगाची डाळ वगैरे असं जे काय लहान पुढे लहान जे काही डाळी करणाऱ्या मशीन असतात ना याच्यामधून जे काही लहान लहान हे पडते ना भोगा ती आपण तिथून ह्यांना खुराक आणतो. अच्छा, ते पेंड वगैरे असते आपली खपरी पेंड शेंगदाणा पेंड खपरी पेंड. आणि चाऱ्यामध्ये काय काय असतं? चाऱ्यामध्ये आपलं मकाचं हे आपलं जे असतं कुट्टी करतो आपण, मकाची कुट्टी अधिक मेथी घास, अजून आपलं मुरघास. अच्छा, काय विशेष दुसरं काय नाही, आपलं जे काय गावरान शेळ्यांना टाकतो तीच असते, त्याच काय विषय नाही. आता मामा मला एक सांगा, मी असं ऐकलंय की आपल्या गावरान शेळ्यांच्या तुलनेपेक्षा बिट्टल जास्त आजारी पडतंय, म्हणजे खरं आहे का हे? हो खरे. हा ना. त्यांना दुधाचं प्रमाण जास्त आहे ना, त्याच्यामुळे जरा थोडं पण जरा लक्ष द्यावं लागतं. डोस वगैरे व्यवस्थित टायमात दिलं ना असं काय एवढं हे होत नाही, पण जी काय PPR लसीच असते बाकीचे जे काय डोस असते ते 3-3, 4-4 महिन्याला करावं लागतं. अच्छा, म्हणजे एकदा सगळे डोस लसीकरण वॅक्सिनेशन सगळे झाल्यानंतर काय अडचण नाही. बरं ह्यांच्यात सगळ्यात जर डेंजर म्हणलं तर कुठला आजार आहे बरं ह्यांना? डेंजर आजार म्हणजे हीच आपलं पातळ ते हगवण म्हणते ती पोटाची पचनक्रिया बिघडली ना ते तेवढाच दुसरा काय आजार नाही. पचनक्रिया बिघडू नये म्हणून आपण त्याच्यावर वेगवेगळे इंजेक्शन वगैरे असते ते डोस द्यायचे आपले. वयांना नेमकं आता किती डोस असतात अंदाजे? वर्षातून 4 वेळा. वर्षातून 4 डोस. बरं, आता जर समजा तुमच्याकडे कोणी जर या ना पुढे इथं यांचा घ्या फोटो घ्या ऐका, म्हणजे बाहेरनं जर कोणी शेळी जर भरायला आणली तर तुम्ही भरून देता का? नाही भरून देत नाही ना. एक माणूस 4 शेळ्या भरा 1 लाख रुपये देत होता 25,000 रुपये प्रमाणे, तरी आम्ही दिलं नाही. कारण डॉक्टरांचं म्हणणं आहे जर ह्या बोकडापासून दुसरे जर शेळ्या भरल्या तर ते शेळी जे काही इन्फेक्शन आहे ते होतं बोकडाला. अच्छा अच्छा. बोकडाला इन्फेक्शन झाल्यानंतर जे काय आपल्या सगळं शेळ्यात ना ते शेळ्यांना धोका असतो त्या इन्फेक्शनचा. त्याच्यामुळे बाहेरची शेळी लावू नका असं डॉक्टरने सांगितलं. MD झालेले डॉक्टर आहे. बरोबर. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची आपल्या ब्रीडर साठी एकदम महत्वाची गोष्ट आहे की बाहेरच्या शेळ्यांचं इन्फेक्शन त्याला होऊ शकतं. बोकडाला झालं ना बोकडाचं इन्फेक्शन आपल्या शेळ्यांना परत होतं. बरोबर. आणि कारण बाहेरून शेळी आल्यावर त्यांनी लसीकरण वगैरे केलं काय ते माहित नसतं आपल्याला. आपल्यातल्या जे शेळ्यांचं आपण कसं लसीकरण करतो त्याच्यामुळे काय धोका नसतो, पण बाहेरून येणारे नवीन शेळ्या असतात त्यांनी लसीकरण वगैरे केलं माहित नसतं ते आपल्याला. बरोबर आहे. आता यांचं गाभण म्हणजे गाभण राहण्याचा कालावधी आपल्या गावरान शेळ्यांसारखंच आहे का? थोडं गावरान शेळ्यांसारखंच आहे, परंतु शेळी वेल्यानंतर 1.25 महिना लावायचं नाही. कारण शेळी वेल्यानंतर जर लवकर लावली तर त्यांची जी काही गाभण राहायची प्रक्रिया असते ना ती थोडे 100% गाभण राहू शकत नाही. 1.25 महिने लावल्यानंतर शेळी गाभण राहते फिक्स. त्याच्यामुळं वर्षातून लोक म्हणतात 12 महिन्यात 2दा येते, पण 2दा येत नाही. 13-14 महिने एका शेळीला यायला लागतं. 2 येत होते 14 महिन्यामध्ये. 14 महिन्यामध्ये 2 येत होते. आणि एका शेळीचं कमीत कमी वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न आहे एका वर्षात. 2 येत झाले ना 2.5 ते 3 लाख रुपये एका वर्षाला उत्पन्न आहे. आता आपल्याकडे किती आहेत सगळ्या शेळ्या? आता मदर स्टॉक म्हणून आपले 30 आहेत आणि लहान बाकीचे 30 आहेत, म्हणजे असे 55-60 आता लहान मोठे आहेत.
तर ह्यांचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन ही म्हणलं तर अंदाजे किती तुम्हाला खर्च येत असेल? खर्च तसं वर्षाला 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. 3 ते 4 लाख. 3-4 लाख रुपये खर्च येतो. लसीकरण, त्यांचं खुराक, जे आपण तुरीचं बुसकाट वगैरे आता हे तुरी झालं ना, 1 लाख रुपयाच्या टायमाला आपण स्टॉक करून ठेवतो. म्हणजे तो स्टॉक करून ठेवला ना, वर्षभर ते आपल्याला वर्षभर भागला जातो यांचा शेळ्यांना. म्हणजे यांचा खर्च जर काढायचं म्हणलं तर तेवढा स्टॉक. हो बरोबर. जाऊ दे एकदा. करडांना किती दिवस म्हणजे दूध पाजायला पाहिजे यावर? करडांना कमीत कमी 3 महिने, सावकाशात बुसकाट लागते. 3-3.5 महिने दूध पाजतो आपण. हा हा. आणि आम्ही करडांना असं शेळ्यांना न पाजता दूध असे बॉटल मध्ये काढून पाजतो. कारण बॉटलने दूध पाजलं ना तर किती पिते प्रमाण किती ते आपल्याला कळतं. अच्छा. डायरेक्ट शेळ्यांना पाजलं तर की प्रमाण कळत नाही. त्यामुळे शेळ्यांचं दूध असं बॉटल मध्ये काढायचं आणि त्या बॉटलने आपलं दूध पाजायचं करडांना. म्हणजे एक लिमिट मध्ये लिमिट मध्ये प्रमाण असतं. आता काय एक त्या शेळीला एक सड वर आहे एक सड खाली आहे, ती कशामुळे होत असेल तसं? ही दूध कमी जास्त पिलं ना म्हणजे काढलं ना दूध तर असं खालीवर होऊ शकतं. तसं काही विषय नसतो. एखाद्या सडामध्ये जास्त दूध राहिलं किंवा कमी राहिलं त्याच्यामुळे खालीवर होतं, बाकी काही विषय नाही. आपली करड जी शेळ्यांची होते ती चांगल्यात चांगली हेल्दी आणि लवकरात लवकर मोठे होण्यासाठी विशेष अशी काय काळजी घेतली पाहिजे त्यांची? त्याच्यासाठी आपलं टॉनिक वगैरे असतात ना, टॉनिक वगैरे जर आपण दिलं ना तर करडांची भूक वाढती. भूक वाढल्यानंतर ती दूध जास्त पितात. जास्त पिलं की ऑटोमॅटिक त्यांची जी आतड्याची क्षमता असते ना, लहानपणापासूनच आतड्याची क्षमता वाढली की ती मग बरोबर ते करडाची अशी वाढ होती आणि करड मोठी होते. त्यामुळे आता ही तर आपली प्रत्येक शेळी एवढी चकचकीत चमकदार आहे, यांच्यावर एवढं तेज आहे, ह्याच्या मागचं नेमकं काय गुपित आहे? उद्देश काय त्यांना खुराक पोटभर लागेल तेवढं दुधाचं प्रमाण त्यांना जोपर्यंत पितात का दूध तोपर्यंत आपण त्यांना देतोय. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 25-30 वर्षापासूनचे धंदा करणारे व्यावसायिक भेटत त्यांनी कबूल केलं की तुम्ही आमच्या पाठीमागून येऊन हा धंदा सुरू केला आणि तुम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त सक्सेस झाला. असे म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे वॉट फार्म वाले ना त्यांनी येऊन कबूल केलं. नाही आता धंदा म्हणलं की आपल्या महाराष्ट्रातलं ते सगळ्यात मोठं हीच आहे. नाही कष्ट करण्याची ज्यांच्याकडे खरंच जिद्द चिकाटी आहे त्यांच्यासाठी या गोष्टी, कोणासाठी पण ह्या गोष्टी शक्य नाही ज्यांच्याकडे खरंच कष्ट. सगळ्यात महत्वाचं बरं का, सगळ्यात महत्वाचं 5 ते 10% लोक सक्सेस होते ह्याच्यामध्ये, 90% फेल होते. ही जी आपण फेल होण्याची काय कारण असेल तुमच्या अनुभवानुसार? लसीकरण न करणे, टायमाच्या टायमाला त्यांना डोस नाही देणे, त्याच्यामुळे आजारी पडते. ती आजारी पडले की लहान करड एक्सपायर होते. ती एक्सपायर झाले की मग ती शेळ्या ती आपलं नुकसानच आहे ना, ते वर्षाचं नुकसान होते ना. बरोबर बरोबर. ही पण एकदम महत्वाची गोष्ट आहे. काही जण म्हणजे हाऊस म्हणून करायचं नाही, चिकाटीने आणि कष्ट करायची तयारी पाहिजे तरच ह्याच्या सक्सेस मध्ये होते. आणि स्वतः केलं पाहिजे, असं मजूर लावायचं मजुराची जीवधंदा करायचं ती चालत नाही. बरोबर आहे. आता ह्यांचं जे काय दिवसभराचं जी देखरेख आहे ती आपल्या घरचे किती लोक? मुलगा आणि आमची मंडळी दोघंच. आपलं फक्त संध्याकाळी घडी भर सोडायचं, तिथं पाणी वगैरे पाहिजे एवढंच माझ्याकडे काम असतं. मी काय जास्त हे करत नाही, लक्ष देत नाही. पण सगळ्यात महत्वाचं मी फक्त शेळ्या सोडायचा व्यायाम होतोय, ती सगळ्यात महत्वाचं काम होतंय. म्हणजे त्याबरोबर तुमचा पण आणि शेळ्यांचा बिन माझा व्यायाम होतोय. बरोबर आहे. तर पशुपालक मित्रांनो, तुम्हाला नक्कीच माहिती ही आवडली असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असताल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. अशी एकदम शुद्ध आणि खरीखुरी माहिती आपल्याला इतर चॅनलवर कुठंच भेटणार नाही, ह्याची तर 100% गॅरंटी आहे. कारण आपली माहिती आहे ही अनुभवातून, जे काय अनुभवातून आलेली माहिती आहे हीच आपल्यापर्यंत आपण शेअर करत असतो. नाही एक अजून एक वाक्य टाका ना. हा बोला. ही जी रानामध्ये दुसरी शेळी पालनाचा शेळ्या सांभाळतात ना, त्यांच्या बरोबर शेळ्या आणलेल्या असे उल्लेख करा आणि ह्या बायांचे फोटो तर टाका. काय फरक पडतो? पशुपालक मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपल्या वातावरणामध्ये असं एकदम मॅच होणाऱ्या ही बिटलची प्रजाती आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आणखीन माहिती घेऊ शकता. आणि ज्या कोणाला
बिटलची ब्रीड घ्यायची असेल त्यांनी संपर्क करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.